नमस्कार शिक्षक मित्रांनो, विद्यार्थ्यांचं अध्ययन हे जर रंजक पद्धतीने झालं तर ते अधिक परिणामकारक होतं। आज आपण 14 ते 16 पर्यंतच्या संख्या लेखनाचा सराव रंजक पद्धतीने कशा प्रकारे घेता येईल हे बघणार आहोत। विद्यार्थ्यांना 14 ते 16 पर्यंतच्या संख्या लेखनाचा सराव घेण्यासाठी आपण काही परिसरातील वस्तूंची मदत घेऊया। दशकाच्या घरात मी या ठिकाणी एक दशक ठेवलेला आहे आणि एककाच्या घरात 4 सुटे ठेवलेले आहे। 1, 2, 3 आणि 4, 4 एकक, 1 दशक मिळून झाला 14। तर याप्रमाणे विद्यार्थ्यांना 1 दशक, 4 एकक, 14 या संख्येचं लेखन आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो। दशकाच्या घरात मी 1 दशक ठेवलेले आहे आणि एककाच्या घरात 1, 2, 3, 4 आणि 5 एकक ठेवलेले आहे, म्हणजे संख्या तयार झाली 15। 15 या संख्येचे लेखन या ठिकाणी मी अशा प्रकारे करीत आहे। हे आपण आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो। 1 दशक, 1, 2, 3, 4, 5 आणि 6। 1 दशक, 6 एकक म्हणजेच 16। 16 या संख्येचे लेखन वस्तूच्या मदतीने आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजावून सांगणार आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना 14 ते 16 पर्यंतच्या संख्या लेखनाचा सराव देण्यासाठी आपण कृती घेऊ शकतो। सांगा सांगा संख्या सांगा। आपण वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 गट करून एका गटाला संख्या सांगण्यास उद्युक्त करू शकतो आणि दुसऱ्या गटाला त्याप्रमाणे या ठिकाणी दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवण्यासाठी सांगू शकतो। या ठिकाणी वर्गातील एका गटातील विद्यार्थी संख्येचं लेखन करणार आहे। वर्गातील एका गटातील विद्यार्थ्याने 15 या संख्येचं लेखन केलेलं आहे आणि दुसऱ्या गटातील विद्यार्थी या ठिकाणी वस्तू ठेवणार आहे। दशकाच्या घरात 1 आणि एककाच्या घरात दुसऱ्या गटातील विद्यार्थ्याने 5 एकक ठेवलेले आहे, तर या ठिकाणी त्या गटाला 1 गुण मिळणार आहे। वर्गातील एका गटातील विद्यार्थी दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवतील। 1 दशक, 1, 2, 3 आणि 4 एकक। दुसऱ्या गटातील विद्यार्थी या ठिकाणी संख्येचं लेखन करतील। जर विद्यार्थ्याने संख्येचं लेखन योग्य प्रकारे केलं तर त्यांना 1 गुण मिळेल। वर्गातील एका गटातील विद्यार्थी या ठिकाणी दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवतील। 1 दशक, 1, 2, 3, 4, 5 आणि 6। या ठिकाणी दुसऱ्या गटातील विद्यार्थी संख्येचं लेखन करतील। 16, 1 दशक, 6 एकक, 16। जर गटातील विद्यार्थ्याने योग्य संख्येचं लेखन केलं तर त्या गटाला 1 गुण मिळेल। एका गटातील विद्यार्थी दशक आणि एककाच्या घरात वस्तू ठेवतील। 1 दशक, 1, 2, 3, 4 आणि 5। 1 दशक, 5 एकक। दुसऱ्या गटातील विद्यार्थी संख्येचं लेखन करतील। जर विद्यार्थ्याने योग्य संख्येचं लेखन केलं तर त्याला 1 गुण मिळेल। तर अशा प्रकारे रंजक कृतीच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांचा संख्या लेखनाचा सराव घेऊ शकतो। धन्यवाद।